नमस्कार. मी तुम्हाला आता एक चोळी शिवून दाखवणार आहे. लागाची चोळी म्हणतात हिला. तर आपण तिचा पहिल्यांदा माप घेऊ. हे बघा, हा उंचीचा भाग आहे. तर पहिले आपल्याला उंची घ्यायची. जेवढी उंची आहे त्या पद्धतीने आपल्याला चोळी कापताना 1 इंचाने वाढून घ्यायची. आता हा पाठीचा भाग. पाठीचा भाग समोरच्या भागापेक्षा 2 इंचाने कमी असतो. त्याच्यानंतर ही बाही जेवढी आहे त्यापेक्षा अर्धा इंच शिल्लक घ्यायची. लागाची चोळी म्हणजे काय? हे बघा, हा समोरचा भाग आणि हा पाठीमागचा भाग, त्याच्यामध्ये हा जो तुकडा जोडलेला असतो त्याला ही बाहीला अशी कळी लावली जाते. त्या कळीसाठी ह्या तुकडा जोडायची गरज आहे, ह्या तुकड्याची. कारण का की ह्याला लाग बनतात. दोन्हीकडून पण जोडायचे असतात. हा समोरचा भाग, हे लाग, हे पाठ, हे लाग आणि हा समोरचा भाग, म्हणजे हा दोन्ही प्रकारचा हा भाग झाला. आता तुम्हाला ही पिसाची कापून दाखवत आहे. पहिल्यांदा आपण बाही काढून घेऊ. बाही आहे 8.5 इंच. तर आपल्याला कट करायची 9 इंचावर. हे झाले 9 इंच. हे बघा, ही झाली बाही. बाहीला आपल्याला जोडायची आहे. त्याला काट नक्की कुठे गेली? ती घडी आपण टाकली पलटून. आता याच्यामध्ये एक समोरचा भाग आणि एक पाठीमागचा भाग, आपल्याला 2 भाग करायचे. तर पाठीचा भाग घ्यायचा आपल्याला फक्त 13 इंच. कारण रुंदीप्रमाणे आपले 13 इंच शोल्डर असती, त्या पद्धतीनेच आपल्याला पाठीचा भाग 13 इंच घ्यायचा. ही झाली 13 इंच पाठ रुंदी. आणि आपल्याला 14 इंच तयार करायची आपल्याला चोळी. समोरचा भाग 14 इंच. तर त्या 14 इंचासाठी आपल्याला 15 इंच घ्यायचे.